वंदे मातरम. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही सगळे आमचे निर्भय वीर आणि निर्भय वीरांगणा आणि प्लस निर्भय महाराष्ट्र पार्टीचा सगळा चाहता वर्ग इथं जमलेला आहे. रक्तदानाने माझ्या वाढदिवसाची सुरुवात झालेली आहे. एक विशेष घटना घडली. 2 शेतकरी नेते मित्र माझ्याबरोबर आज उपस्थित आहेत. एक आहेत मराठवाड्यातून नांदेड जिल्ह्यातनं सावरगाव येथील बालाजी आबादार. ते आम आदमी पार्टीपासून माझे सहकारी राहिलेले आहेत आणि ते आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे संघटन मंत्री आहेत. बालाजी आबादार, नमस्कार आबा. आणि दुसरे आहेत आमचे विठोबा पाटील दिवटे. नांदूर वैद्य येथे ते शेती करतात. आबा सावरगावला शेती करतात. आबांना मी कापसाची आणि हळदीची शेती करताना पाहिलेलं आहे. आणि नांदूर वैद्याचे आमचे विठोबा दिवटे पाटील सर जे आहेत ते द्राक्ष बाग आहे, तुमचे नाशिकचे कांदे आहे आणि भाताची शेती याच्यामध्ये ते पारंगत आहे. पण हे दोन्ही शेतकरी मित्र जे आहेत माझे, हे दोन्ही अभ्यासू आहे, यांना साहित्यिक कणा आहे आणि हे चांगले निरीक्षक आहेत. पूर्ण समाजाच्या प्रत्येक घटकाचं निरीक्षण करणारी ही माणसं माझ्या आज आजूबाजूला उभी आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. हे निर्व्यसनी लोक आहेत. हे राजकारणामध्ये मुद्दाम जाणीवा तिखट आणि अणकुचीदार ठेवून सजग राहून राजकारणातले राजकीय बदल, सामाजिक बदल, देशाच्या आर्थिक परिस्थितीचे आर्थिक बदल, शैक्षणिक बदल, भौतिक बदल या सगळ्यावर कायम निरीक्षणाअंती आपला निष्कर्ष काढून जगाला सांगणारी लोक आहेत ही. तर ती आज माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांचं माझ्याबरोबरचा जो सहवास आहे त्याच्यावर त्यांनी 1 मिनिटात त्यांची प्रतिक्रिया द्यावी, कारण हा शॉर्ट व्हिडिओ बनवतोय खास त्या दोघांसाठी. वंदे मातरम. आपल्या देशामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशभराचं सगळं राजकारण हे महापुरुषांच्या नावानं केलं जातं. तुम्ही आजपर्यंत काही बघा, भाभा अनुसंधान संशोधन संस्था असू द्या किंवा कोणती सरकारची कोणती यंत्रणा असू द्या, त्याला महापुरुषांचीच नावं दिले. मग त्यांचा आधार घेण्यामध्ये बाबासाहेबापासून महात्मा ज्योतिबा फुलेपर्यंत असू दे, शिवबापर्यंत असू दे, पण स्वतंत्र विचारसरणीचा आणि स्वतंत्र व्यवस्था उभारणीचा विचार मांडणारा नेता या महाराष्ट्रात किंवा या देशात अजून होऊन गेला नाही. जसं की अमेरिकेत आपण पाहिलं, जॉर्ज वॉशिंग्टन नावाचा एक नेता होऊन गेला आणि तिथं त्याच्या प्रेमापोटी लोकांनी एक शहरच बसून टाकलं वॉशिंग्टन नावाचं. तर आम्हाला कायम सवय लागून गेली, ज्याला चांगलं म्हणतात त्याला आपणही चांगलं म्हणायचं. म्हणजे ती एक कहाणी होती जे कीर्तनकार सांगायचे, त्या गणपतीच्या बोटीत बोट घातलं त्याला विंचू चावला. मग सगळ्याला सांगितलं कसं होतं, लई हिंसं होतं. सगळ्याला विंचू चावला, पण ते सगळे हिंसं होतं म्हणजे लोकांना सहन केलं. पण आम्हाला काही अक्कल आहे की नाही, ते विंचू होता तर बोललं पाहिजे ना. ते कीर्तन्या काय लई छाना झाला काय, विंचू चावला हे सांगायचं धाडस नाही या प्रेशरखाली. तर देशामध्ये तशी 150 कोटी झालो तर आपण रोज हजारो जन्माले तर हजारो मराले. पहिलं आपलं गणित होतं, एका सेकंदाला 3 जन्मायचे, आता 3 सेकंदाला 1 जन्मत आहे. पण अशी माणसं विरळच, जे सगळ्याला अंगावर घेणारा माणूस, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं बोलायची हिंमत असणारा जितेंद्र भावे आम्हाला खरंच मनापासून आवडतो आणि त्याच्यासाठी आम्ही प्राणपणाने साथ देऊ. आणि अशाग्रस्ताचं अभिष्ट चिंतन आम्ही केलंच पाहिजे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अजून 100 वर्षाचं आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. वंदे मातरम सर. मी विठोबा दिवटे, इगतपुरी तालुका. मी एक शेतकरी आणि एक जॉब करणारा कर्मचारी आहे. परंतु मी सरांचं जे हॉस्पिटल, ऑपरेशन हॉस्पिटल यापासून मी सरांशी जोडले गेलो. मी या पार्टीचा भाग नसलो तरी मी सरांचा पूर्ण अंतःकरणापासून हितचिंतक आहे. आणि सरांच्या वाढदिवसाला मी सुरुवातीलाच आल्या सरांना मी सांगितलं, सर मला रक्तदान करायचं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी सरांचा
नाशिक रोड परिसरामध्ये जो वाढदिवस झाला होता त्याही वेळेस मी रक्तदान केलं होतं आणि त्यावेळेस सरांनी मला विचारलं होतं तुम्ही रक्तदान का करताय. मी त्यांना एकाच वाक्यात सांगितलं, सर जो माणूस सर्वसामान्य माणसासाठी अडलेल्या नडलेल्या पिळलेल्या आणि समाजापासून जे काही त्यांच्या अन्यायग्रस्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी रात्रंदिवस जो माणूस आपलं रक्त आटवतो त्या माणसासाठी किमान आपण रक्तदान केलं पाहिजे या भावनेतून मी त्याही वेळेस रक्तदान केलं, आजही केलं आणि यापुढेही जोपर्यंत जिवंत आहे आणि एक सदृढ आहे तोपर्यंत मी या रक्तदानाचा भाग होईल आणि सरांच्या वाढदिवसाचा भाग होईल आणि जिथं मला जेवढं सहकार्य करता येईल या सरांच्या बाबतीत तेवढं मी करण्याचा शब्द देतो आणि या वाढदिवसाचा मी भाग झालो याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सरांना सुद्धा मी असं बघितलं, साधारणपणे मी एका सहकारी संस्थेत काम करतो त्या ठिकाणी मला राजकारण फार जवळून पाहायला मिळतं, परंतु ज्या माणसाचा वाढदिवस असतो ते नेते कधीही वाढदिवस करत नाही. परंतु इथं दुर्मिळ मला चित्र बघायला मिळालं. सरांनी स्वतः वाढदिवस केले, ते स्वतः या कार्यक्रमाचा एक भाग झाले याचा मला अभिमान वाटतो आणि मी सरांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. वंदे मातरम.